डेरवली गावचे उद्योगपती सन्माननीय विष्णू शेठ भोईर साहेब ज्यांचं आगमन मात्र या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मनापासून स्वागत नक्कीच असेल। आज मानसी 11 डेरवली संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळतो आहे आणि या विष्णू शेठ भोईर साहेब यांची उपस्थिती आपण व्यासपीठावरती पाहतोय, त्यांचं मनपूर्वक स्वागत। 3 ओवर की ये मैच आपको यहाँ से बिल्कुल नजर आएगी। टॉस को जीता टीम मासगांव ने किया था गेंदबाजी का फैसला। सलामी जोड़ी आ चुकी है निखिल पाटिल के साथ बंटी। पहली ओवर की शुरुआत करेगी गेंदबाज केतन। राकेश शेठ थोरवे साहेब यांचं पण स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। पहली गेंद अटैक किया कवर के ऊपर से, बढ़िया स्ट्रोक है, लॉफ्टेड ऑफ ड्राइव, क्रिकेट की खूबसूरती और नजाकत को दिखाने वाला एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर। पहली गेंद पर आएंगे नंबर 4। सन्माननीय कैलास दादा थोरवे साहेबांना माझी नम्रतेची विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं। त्याच्याच बरोबरीने राकेश शेठ थोरवे आणि कैलास शेठ थोरवे दोन्ही पाहुण्यांना विनंती आहे की आपण या आपलं स्वागत। राकेश दादा थोरवे सुनील दादा थोरवे यांचे सुपुत्र। इस बार कट किया था बड़ा झटका मैदान के अंदर, आपको यहां से लगता हुआ जरूर नजर आएगा। कैच को दिया जाएगा अंजाम। निखिल पाटिल, बड़ी मछली आएगी जाले में। टीम टेमरी को 440 बोल्ट का बड़ा झटका। नवजोत नंबर 3 के ऊपर मैदान के अंदर आपको यहां से होते हुए नजर आएंगे नवजोत पाठारी। फुल टॉस से डंडी को जाकर यहां से लगते हुए नजर आएगी। दुर्भाग्यशाली रहेंगे, नसीब खराब तो क्या करेंगे अशोक सराफ। और ये विकेट नंबर 2। नवजोत पाठारे अपने आप पर निराश, गोल्डन डक के शिकार आपको बनते हुए जरूर नजर आएंगे। नंबर 4 पर न्यू बैटर राज हमारे दोस्त है, मैदान के अंदर गए नंबर 4 की पोजीशन पर। राज टोमड़े हार्ड हिटिंग खिलाड़ी, हिटमैन टीम टेमरी के। लेकिन देखिए उन्हें अब कोशिश करनी पड़ेगी यहाँ से। लेकिन सबसे पहले तो मैं कहूंगा एक अच्छी पार्टनरशिप बनाइए, सिंगल डबल लीजिए। 2 विकेट आपने गंवाई है, माजगांव के सामने आप खेल रही है। पार्टनरशिप अगर बनती है ऑन हैट्रिक पर होंगे गेंदबाज केतन। आज की रात रंगीन है, मुकाबले हसीन आपको होते हुए नजर आएंगे। फुल टॉस थे, मिस कर गए, मौका था, चौका नहीं लगा पाए। टॉट गेंद की समाप्ति आपको यहां से जरूर डिलीवर्ड होती हुई नजर आएगी। घड़ी के कांटे की अगर हम बात करें तो घड़ी में अब 2:35 हो चुकी है। कल के दिन में हमने डे में कमेंट्री की पेड़ में, फिर नाइट में हम यहाँ पे जुड़े, फिर कल डे में पेड़ जाएंगे। बहुत सारे टूर्नामेंट, लेकिन ये देखिए पैर पे गेंद खराब थी और पैर पे गेंद तो बाउंड्री की सैर पे गेंद। फाइन लेग के बाहर रन मिलेंगे 4। हमारे आकाश भागे, पवन गायकर, बहुत मेहनत उस टूर्नामेंट की सक्सेस में उन्होंने लिया है। दिन का रात, रात का दिन उन्होंने किया और इस टूर्नामेंट के लिए बहुत मेहनत, एकदम जी जान से खून पसीने की मेहनत उन्होंने एक की है। आकाश भागे, पवन गायकर और कई हमारे मेंबर्स
जिन्होंने बहुत मेहनत ली। रोहित गायकर सर, उनका भी हम नाम लेंगे, बहुत ही अच्छा काम उन्होंने किया और सभी के मेहनत से इस टूर्नामेंट की सक्सेस को आप देख रही है। बड़ा हिट लगाना चाहती है, गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाया, अतिरिक्त उछाल, एक्स्ट्रा बाउंस, बीटन द बैटर ऑन क्रीज। ये सिचुएशन आपको मैदान के अंदर नजर आएगी। टॉट गेंद की हो चुकी है समाप्ति और पहली ओवर का होगा खात्मा। रन बनेंगे स्कोर कार्ड पर टीम टेमरी के 8 रन 2 विकेट के नुकसान पर। आणि चहाचा स्वाद आता आम्ही घेतोय, कारण चहा गरजेचा आहे। झोप जर तुम्हाला उडवायची असेल तर चहा येणं फार महत्वाचं। आम्ही एक फरमाईश केली आणि एका आवाजावरती आमच्यापर्यंत चहा पोहोचवलेला आहे पोयंजेकरांनी। विघ्नार्था क्रिकेट संघ पोयंजे आणि त्याच्याच बरोबरीने हा प्रेमचा चहा, मात्र प्रेमाचा चहा प्रेमने दिलेला आहे। प्रेमने प्रेमाचा चहा आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे, असंच प्रेम राहू दे। पहली ओवर में रन बनी है, 8 विकेट गई है 2। दूसरी ओवर में गेंदबाजी में होगा परिवर्तन और भागदौड़ को संभालने के लिए किरण आपको यहां से बॉलिंग ट्रैक के ऊपर ओवर नंबर 2 को लेकर आते हुए नजर आएंगी। रनों की जरूरत, हालांकि अभी भी बंटी जो एज एन ओपनर के तौर पर आए थे वो ऑन स्ट्राइक अब आपको यहां से जरूर दिखाई देंगी। सफल हुए जरूर थे, पैर पे गेंद, दिशा से भटके तो पड़ेंगे फटके, दिशा खराब तो दशा खराब। फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रन। हा तिकडे समोर ब्लॅक स्क्रीनच्या इथे 4 व्हीलरची जी लाईट चालू आहे ती गाडीची लाईट बंद करा। इको गाडी आहे तिकडे समोर 4 व्हीलर, त्या इकोची लाईट चालू आहे, विनंती असेल इको चालकाला ती लाईट बंद करा गाडीची, आमच्या स्टेजच्या एकदम समोर तिकडे। हा त्या गाडीच त्यांनी आता मूव केलेली आहे तिकडून। पहली गेंद पर 4 आई, अच्छी शुरुआत यहां से बंटी ने घंटी बजाई है गेंदबाज किरण की पहली गेंद पर। लाउड अपील, ये देखिए क्या एज लगा है, अंपायर की तरफ उत्साह भरपूर ऑस्ट्रेलियन स्टाइल। लाउड अपील आपको यहां से बिल्कुल देखने को मिलेगी। क्या ये विकेट है, डिस्कस बिल्कुल करेंगे, क्रूशियल मोमेंट। आउट का डिसीजन, अंपायर का फिंगर यहां से आसमान में गया, अंपायर फिंगर गोज अप, यानी कि बल्लेबाज बंटी को जाना पड़ेगा पवेलियन में वापस। टीम टेमरी को मिलेगा तीसरा बड़ा झटका। आमचे सन्माननीय हरिदादा मते साहेब, ओमकार क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय हरिदादा मते, जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले, काही क्षणांमध्ये ते परत येतील मंचावरती। चला मैदानाच्या आतमध्ये स्पीडअप करायचा विनंती असेल, कारण बऱ्याचशा मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या, त्यामुळे जास्त वेळ कोणत्याच टीमला दिला जाणार नाही, ही सूचना मात्र असेल। चलिए नए बल्लेबाज अब तेजस, लेफ्ट हैंडेड बैटर ऑन क्रीज के ऊपर आपको नेट नंबर 5 की पोजीशन पर आते हुए जरूर नजर आएंगे। 3 विकेट गई है टेमरी की। अटैक किया, खुद घूमे, गेंद को भी घुमाया, फाइन लेग बाउंड्री का रास्ता दिखाया और ये आएगा मस्तक पे दस्तक देने वाला खटैक, 4 रन।
तेजस आते ही अपने इरादों को साफ जाहिर किया। लेफ्ट हैंडेड बैटर जिनके पास हमेशा नेचुरल एडवांटेज होता है, बैट स्विंग उनका हमेशा अच्छा देखने को मिलता है और इन्होंने शुरुआत बढ़िया की है। एक और ऑफ टैगर बॉल हवा में गई, कैच का मौका, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, विकेट कीपर कॉलिंग नहीं, मिस कॉलिंग, रन आउट। बिल्कुल जाएंगे तेजस बुरे डगआउट में वापस। लालच बुरी बला होती है, खुद के पैर पर कुल्हाड़ी मारी है, टेमरी को दिया जाएगा चौथा बड़ा झटका। सत्रह रन स्कोर कार्ड के ऊपर बनी है, 17 पे खतरा बिल्कुल लगा टीम टेमरी को, जहां पे तेजस बुरे दूसरा लेना चाहते थे लेकिन उन्होंने अच्छी रनिंग नहीं की, रफ्तार नहीं थी, मिस कॉलिंग थी, उसी की वजह से एक मिला लेकिन दूसरा न मिल पाया। विकेट मासगांव को मिला चौथा और नंबर 6 पर न्यू बैटर भास्कर मैदान के अंदर आपको आते हुए यहां से बिल्कुल नजर आएंगे। भास्कर पाटिल नए बल्लेबाज। टेमरी की उप सरपंच ट्रॉफी को आपने देखा था, 4 दिन के डे की प्रतियोगिता। निखिल भाई पाटिल जो विद्यमान उप सरपंच थे उस समय, उनकी टूर्नामेंट भी आपको इस सीजन में नजर आई। लाउड अपील की अंपायर के पास। अंपायर ने कहा इट इज नॉट LBW बट इट इज LB, यानी कि लेग वाइज। इसके बाद की मैच आर्य स्पोर्ट्स हॅलो RS के गावदेव वयाल आणि त्यांच्या विरोधात असेल शिवतेज जीवन मोरबे. चला मोरबे आणि RS के एंटरप्राइजेस गावदेव वयाल आणि त्यांच्या विरोधात जीवन एलियन शिवतेज मोरबे. चला दोन्ही टीम्स लगेच टॉस साठी यायचंय. महेश मात्रे आणि कंपनी आणि चंदू राणे आणि कंपनी. चला टॉस साठी लगेच आपण त्याची संपर्क करा. याच्यानंतरची मॅच आपली असेल याची नोंद दोन्ही टीमने घेऊन टॉस साठी आपण स्टेजची संपर्क करा. ओव्हर टू माणूस. पहली ओवर की आखिरी गेंद होगी, आखिरी गेंद राज ठोमरे ने मैदान के अंदर दिया तड़ाका, ये फूटा बड़ा पटाखा और राज ठोमरे का बड़ा धमाका देकर जाएगा आधा दर्जन रन। कमाल की बल्लेबाजी, अब यहां से रनों को रफ्तार दी जाएगी। 2 ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हो चुका है। रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 24 रन, यानी 24 का आंकड़ा आपको आता हुआ नजर आएगा। पहले ओवर में आए थे 8, दूसरे में बने हैं 16, कुल मिलाकर 2 में बने हैं 24। आखिरी ओवर का खेल आपको यहां से पहली पारी में बचता हुआ बिल्कुल नजर आएगा। RS के एंटरप्राइजेस वयाल टीम की कप्तान और जीवन 11 मोरबी इनिंग ब्रेक में कंपलसरी टॉस के लिए आना है। हमारे कई मेहमान जो आज के दिन में इस टूर्नामेंट की शान में 4 चांद लगाते हुए नजर आए, कई राजनीति के बड़े धुरंधर जो आपको इस मंच के ऊपर, इस मंच की शोभा बढ़ाते हुए आज के दिन में नजर आए। लेकिन अब आधी रात हो चुकी है, लगभग 3 के आसपास घड़ी का कांटा भी यहाँ से आपको बिल्कुल नजर आएगा। लेकिन डेथ ओवर मैदान के अंदर बची है और डेथ ओवर की शुरुआत करेंगे गेंदबाज साहिल जाधव, जो आपको यहां से बॉलिंग मार्क के ऊपर आते हुए नजर आएंगे। देखिए अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं राज ठोमरे, जिनके पास स्ट्राइक होना बहुत जरूरी है। टप्पा खाया, अंपायर का इशारा, आउटसाइड द ऑफ स्टंप, ICC का लॉ नंबर 22, वाइट बॉल का डिसीजन आपको यहां से बिल्कुल आता हुआ नजर आएगा। वाइड गेंद पे एक एक्स्ट्रा रन होती है, थोड़ी सी खराब शुरुआत की है। आउटसाइड द ऑफ स्टंप की लाइन रूम देने की कोशिश की थी लेफ्ट हैंडेड बैटर को। मेरिट के हिसाब से अगर आप बल्लेबाजी करेंगे तो आपके बल्ले से रन भरेंगे। फील्डिंग अगर आप देखेंगे तो अच्छी सेटल्ड आउट की गई है। फुल टॉस थी, नो बॉल, सोने पे सुहागा, बाय 1 गेट 1 फ्री वाला ऑफर मैदान के अंदर नजर आएगा। 1 पे 1 फ्री, 2 रन यहां से मिलेंगे। अंपायर ने अपने हेलीकॉप्टर को घुमाया, यानी फ्री हिट का मौका बल्लेबाज
राज ठोमरे के लिए आपको जरूर नजर आएगा। और पहली वार्निंग दी जाएगी गेंदबाज साहिल यादव को। एक ओवर में 2 बीमर की नो बॉल अलाउड नहीं होती है। एक अगर आप फेंकते तो आपको वार्न किया जाएगा, दूसरी आएगी तो उस मैच में आपको दोबारा गेंदबाजी करने का मौका नहीं मिलेगा। चलिए फ्रेड की बॉल, राज ठोमरे अच्छे टच में आपको इस मैच में नजर आएंगे। फ्रेड अटैक किया जरूर, बल्ले के अंदरूनी हिस्से पर गेंद टकराई, सिंगल पूरा, दूसरा लेना चाहती है। एक के साथ ही संतुष्टि आपको मैदान के अंदर करनी पड़ेगी। एक एक रन की कीमत क्रिकेट के खेल में सोने के भाव के बराबर है। आमदार दमदार, क्या कमाल का आयोजन आपको यहाँ से पहुंचेगा विघ्नहर्ता क्रिकेट क्लब और उनके साथ उनके सभी मेंबर जिन्होंने बहुत सारी मेहनत लेकर आमदार दमदार ट्रॉफी का सपना संजोया और उस सपने को साकार किया इतने धूमधाम अंदाज के साथ। तारीफ हम करेंगे ऑर्गेनाइजर्स की। साहिल यादव शुरुआत खराब करने के बाद फ्रीड की गेंद पर मात्र सिंगल देकर उनका कमबैक आपको यहां से पहली पारी के आखिरी ओवर में आता हुआ जरूर दिखाई देगा। अटैक किया यहां पर ऑन साइड पर, फ्लिक ऑफ द रिस्क, लेकिन खिलाड़ी एडीप में पहला दूसरा तीसरा चौथा अटेम्प्ट 2 रन मैदान के अंदर पूरे किए जाएंगे। गुड रनिंग बिटवीन द विकेट्स मैदान के अंदर आपको यहां से जरूर देखने को मिलेगी। लेकिन हमारे WTC की टीम वर्ल्ड टेनिस क्रिकेट बहुत ही अच्छा काम इस टूर्नामेंट को लाइव कवरेज करने का वो कर रही है। यूट्यूब के ऊपर जितने भी दर्शक हमारे साथ जुड़े हैं उनका मैं स्वागत करूंगा। चैनल पर अगर आप नए हैं तो लाइक शेयर सब्सक्राइब कर सकते हैं, क्योंकि WTC क्रिकेट लाइव में एक बड़ा नाम, एक अच्छी वेबसाइट जिसको आप बिल्कुल सब्सक्राइब कर सकते हैं। 2 रन मिलेंगे, रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 30 रन बनी है। इस बार रफ्तार देखिए, चढ़ में डाली गई जहरीली गेंद एकदम ब्लॉक होल में, यॉर्कर जो बनाती है बल्लेबाजों को घन चक्कर, उसी यॉर्कर को आपने देखा डॉट बॉल मैदान के अंदर डिलीवर्ड हो चुकी है। चलिए आखिरी कॉल होगा टीम जीवन 11 मोरबे की कप्तान और टीम RS के इंटरप्राइजेस वयाल। दिस इज द लास्ट कॉल फॉर यू, प्लीज कम फॉर द टॉस। धीरज राणे यानी कि जीवन 11 मोरबी के कप्तान आ चुके हैं। RS के इंटरप्राइजेस महेश मात्रे आइए। लोअर फुट टॉस, कम बैक इज बेटर देन सेटबैक, ये हमेशा हम कहते हैं। वापसी करना एक खिलाड़ी की सबसे बड़ी ताकत। साहिल यादव की वापसी आपको नजर आएगी। शुरुआत खराब की थी लेकिन उसके बाद अपने आप को संवारा है साहिल यादव ने, अपनी ताकत को बैक किया, अपने लाइन एंड लेंथ को बैक किया और कमाल की पावर पैक बॉलिंग आपको साहिल यादव की नजर आएगी। कदमों का इस्तेमाल, स्टेप आउट किया था, स्टेप आउट हुए थे पैडी सर लेकिन गेंद को आउट नहीं कर पाए, उसी की वजह से एक और डॉट गेंद। कमाल की बॉलिंग, प्रशंसात्मक खेल। देखिए जब आप खराब गेंदबाजी करते हैं उसके बाद एक आध डॉट गेंद आती है, आपका आत्मविश्वास बढ़ता है, एक और आती है आपका कॉन्फिडेंस और मजबूत होता है, और वही होता हुआ नजर आएगा साहिल यादव के लिए। बैक टू बैक 3 गेंदे डॉट उन्होंने यहां से निकाली है, रन बनी है 30। आखिरी गेंद आपको इस पहली पारी की यहां से अब डिलीवर्ड होती हुई बिल्कुल नजर आएगी। आखिरी गेंद फुल टॉस थी, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, नहीं करेंगे कोई गलती। कैच को यहां से अंजाम दिया गया है लेकिन अंपायर का डिसीजन आना अभी भी बाकी। चला RS के इंटरप्राइजेस वयाळ आणि जीवन 11 मोरबे पुढची मॅच असेल बीमरचा चेक करायचा आहे पंच, यस, आणि अंपायर रिव्ह्यू आहे त्यामुळे बीमरचा नो बॉल चेक केला जाईल। आम्ही चेक करतोय, तुम्हाला योग्य निर्णय सांगू।
नो बॉल. इट इज डेफिनेटली अ नो बॉल. टॉस या ठिकाणी केला जातो. आदरणीय विष्णू शेठ भोईर साहेब आमच्या डेरवली गावचे आहेत, पाहुणे, त्यांच्या शुभ हस्ते टॉस. टॉस कोणी जिंकले हात तरी दाखवा. वयाळ RSK एंटरप्राइजेस वयाळ टॉस जिंकलाय. जो काय निर्णय असेल त्यावरती आपण ही मॅच संपल्यानंतर अंमलबजावणी करायची आहे. चलिए नो बॉल आया था, मतलब 1+1 2 रन आपको स्क्रीन पर मिलते हुए बिल्कुल दिखाई देगी. 2 के साथ रन संख्या बनेगी स्कोर कार्ड के ऊपर 32 और अंपायर ने अपने हेलीकॉप्टर को घुमाया. बिल्कुल 2 बीमर की नो बॉल थी, उसी की वजह से बॉलर बैन इस मैच में. और नई गेंदबाज अब आपको आखिरी गेंद जो होगी फ्री हिट. अंपायर ने अपने हेलीकॉप्टर को घुमाया. गोल्डन अपॉर्चुनिटी. राज टोमरे क्या अपने स्टाइल में फिनिश करेंगे इस पहली पारी को. उड़ाया जरूर था, हवा में गई है. नो मैन स्टैंड. गेंद टिप्पा खाएगी. सिंगल को किया पूरा. दूसरे के लिए वापस आना चाहेंगे. 2 रन पूरे तीसरे के लिए, लेकिन तीसरे की कोशिश में रनआउट के तौर पर राज टोमरे को यहां से वापस जाना पड़ेगा. पहली पारी का खेल यहां से आपको समाप्त होता हुआ दिखाई देगा. और जय गावदेव टेमरी का टोटल 34 यानी कि 34 रन आपको यहां से स्कोर कार्ड के ऊपर बनते हुए नजर आएंगे. और टीम आर्या 11 मासगांव को जीतने के लिए आने वाली 18 गेंदें और 35 यानी 35 रनों की जरूरत. मैदान के अंदर एक बड़ी मैच. जो जीतेगा वो आगे जाएगा, जो हारा उसको घर का रास्ता देखना पड़ेगा. 18 में 35. क्या चेज होगी या डिफेंड होगी ये आपको दूसरी पारी में बिल्कुल पता चलेगा. लेकिन मैदान के अंदर क्या होगा इसका आंखों देखा हाल सुनाने के लिए चलेंगे हमारे साथी कमेंटेटर, रसायन विभाग की मराठी की एक मशहूर आवाज, लेजेंडरी कमेंटेटर पैडी पवार सर इनके पास. थैंक यू. हॅलो, धन्यवाद. मानस वॉयल टीमला शुभेच्छा असेल आमच्याकडून. चांगला खेळ पहिला मॅचमध्ये झाला, दुसऱ्या मॅचमध्ये चांगला खेळ झाला आहे. आणि SDB ट्रॉफीमध्ये देखील वॉयल संघाने चांगला खेळ अचानकच्या मैदानावरती केला होता. मात्र तिसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये वॉयल संघ पराभूत झाले. तिथे RSK एंटरप्राइजेस आमचे प्रोपायटर अनिल डोकरे या संघाचे पुरस्कर्ते यांचंही आपण स्वागत करूया. अनिल दा आपण व्यासपीठ द्यावं, आपलंही स्वागत आहे. वॉयल संघाचे पुरस्कर्ते SDB ट्रॉफीमध्ये सुद्धा त्यांनी संघ उतरवला होता. आणि ह्या स्पर्धेमध्ये देखील वॉयल संघाचे पुरस्कर्ते अनिल शेठ डोकरे यांचे आपण स्वागत करूया. दोन्ही संघादरम्यान एचएनरी मॅच पाहायला मिळेल. मात्र विजयासाठी बघा पहिलं सत्र समाप्त झालेलं आहे. माझगाव संघाला विजयासाठी गरज असेल ती 18 चेंडूमध्ये 35 धावसंख्येची गरज. दरम्यान या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत आदरणीय विष्णू शेठ भोईर साहेब आमच्या डेरवली गावचे पाहुणे आहेत. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच केला जाईल. बराचसा वेळ आता गेलेला आहे, मध्यरात्र झालेली आहे, तरी पण विष्णू शेठ भोईर साहेब ज्यांचं प्रेम या पोईंचे गावावरती आहे आणि आज त्यांचा संघ डेरवली संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतो आहे. प्रत्येक पाहुण्याला यथोचित मान सन्मान देणं आयोजकांचं परम कर्तव्य आहे. कारण अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे. आणि आदरणीय एक दमदार व्यक्तिमत्व, मनाचा मोठेपणा आणि दिलाचा दिलदारपणा जपणारा आपला माणूस म्हणजे सन्माननीय विष्णू शेठ भोईर. आणि त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच केलं जाते. आपण आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आभार आणि विनंती असेल की आपण विराजमान व्हावं. थँक्यू. विष्णू शेठ भोईर साहेबांचा सन्मान मानसी स्पोर्ट डेरिवली संघाच्या माध्यमातून दरवर्षी आपल्याला मोठी स्पर्धा त्यांची आपल्याला डे नाईट फॉर्मॅट आणि आत्ताच आपण पाहिली असेल तिथे लीग मॅच देखील झालेली आहे. आणि ते विष्णू शेठ भोईर जिथे आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही सरचे स्वागत करूया. आणि क्रिकेटवरती खूप सारं प्रेम आहे आणि त्यांचे मला असं वाटतं 2 सुपुत्र मानसी स्पोर्टमध्ये नेहमीच खेळत असताना. आणि बैलगाडा शहरामध्ये दादा विष्णू दादांची जोडी देखील आहे. आणि मानसी स्पोर्टच्या नावानंच ती जोडी त्यांची गाडी पलटी आहे. आणि संघ देखील आपण मानसी स्पोर्ट या नावानं खेळतो, त्याने आपण शुभेच्छा देऊया. मात्र या व्यासपीठावरती
आमचे ग्रामस्थ मंडळ आणि त्यामुळे स्पर्धेचे आयोजक यांना आपण धन्यवाद देऊया. ही मॅच आपण पाहतोय. त्याला बॉल पाहिजे का? चला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पुरवायचे आहेत. आयोजक स्वयंसेवक जरा चेंडू तो आपण इथे चॉईस करूनच ठेवा. 1-2 बॉल चॉईस करा. टॉस होईल तेव्हाच इथे जो बॉल चॉईस करून द्या आणि त्याचे चॉईस बॉल एका बाजूला ठेवून द्या. विजयासाठी 18 चेंडू 35 धाव संख्येची गरज आहे. याच्या अगोदरची मॅच खऱ्या तर मग पाहिलं असेल ना तर वरच्या संघाची झोप उडवली असेल. झोप मध्यरात्रीमध्ये आपण पाहिलं असेल 46 धावाची गरज असताना 18 चेंडू मध्ये आहे आणि 13 चेंडू मध्ये त्या धावा पूर्ण चेस केल्या होत्या. मात्र क्रिकेट कधी काय घडेल कधी काय होईल याचा नियम नाहीये. आणि प्रकाश सर आपण पाहिलं असेल क्रिकेटचा दस्तूर आहे, अच्छा खेळ करो तो तालिया, बुरा खेळ करो तो गालिया. आता ग्रामीण फॉर्मेट आपला चालू आहे, त्याच्यामुळे प्रत्येक संघ आपल्या गावाला साठी लीड करत असताना चांगला खेळ प्रत्येकाचा झालेला. मात्र या दोन संघादरम्यान जे आपण पाहतोय आमच्याच विभागातून आहेत, एका बाजूला माझगाव तर दुसऱ्या बाजूला टेंबरी. आणि त्याच्यानंतर जर मॅच आपण पाहिली तर जीवन एलियन मोरबे आणि त्यांच्या विरोधात असतील RSK एंटरप्राइजेस गावदेवी वयाल. तेजस देशमुख सध्याच्या घडीला चांगल्या टच मध्ये आहेत, त्यांना आपण शुभेच्छा देऊया. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू ते आक्रमण हाच एक बचाव आणि या चेंडूवरती भाई सतीश यांच्या बॅट मधून आपण म्हणतो ना सौ सोनार की एक लोहार की लोहा आपण पाहिलं असेल गरम आहे, मारलो हातोडा आणि त्यांनी चौकार मारला होता पहिल्या इनिंग मध्ये आणि या चेंडू त्याला षटकार. विट का जेव्हा पत्तरशे तशा तसा उत्तर दिला जातोय आणि या मैदानावरती आपण जे पाटा विकेट आहे ती विकेट मात्र फलंदाजासाठी नंदनवन आहे. या चेंडूला एज लागले, तिथं विकेटची संधी निर्माण झाली आहे. मस्त टिपल्याला गळीमध्ये झेल. बघा प्रकाश सर आपण म्हणतो ना बारी बारी सबकी बारी, पहिली तेरी अब मेरी. पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार, त्याच दुसऱ्या चेंडू झाला विकेट. रोशन गावंडे यांच्या माथ्यावरून टिपलेला हा झेल. मात्र फलंदाज सतीश भाई या चेंडूवरील जलबादच्या स्वरूपाने बाद. 18 चेंडू 35 धावसंख्येचा पाठला करत असताना आपण म्हणतो ना प्रकाश सुरुवात करणं सोपं आहे, सातत्य टिकवणं खूप कठीण आहे. आणि पहिल्या मॅच मध्ये देखील तसंच झालं होतं की स्वप्नील कनोजा आला, पहिला चेंडू डॉट केला, त्याच्यानंतर षटकार आला, त्याच्यानंतर चौकार आणि षटकार अशी मात्र त्यांची सुरुवात करून दिली. आणि जो अक्षय ज्यांनी मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी केली, तो सामना आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून दिलेला आहे. म्हणजे आपण पाहिलं जसे आमदार या ट्रॉफीचं नाव आहे ना दमदार आमदार, तसे आपण दमदार सामने देखील या मैदानाच्या आतमध्ये होताना पाहिले आहेत. गौतम ओसवाल जे आपण पाहिले सध्याच्या घडीला बऱ्याच पॅकरच्या भूमिकेमध्ये, त्यांना आपण धन्यवाद देऊया. आणि या चेंडूवरती पाहूया, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली येत असताना टिपलेला हा झेल. नवजोत पाठारे चरी टिपलेला हा झेल. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या 2 चेंडू षटकार आपल्याला विकेट आणि तिसऱ्या चेंडूवरती आलेला विकेट. षटकारानं सुरुवात विनिंगची झाली होती, त्या धावांचा पाठला करत असताना मात्र 2 या विकेट आलेला. आता अडचणीमध्ये थोडासा आपण पाहिलं असेल ना या ठिकाणी वाढ होतील ते माझगाव संघाच्या. समीकरण असेल उर्वरित 15 चेंडू शिल्लक असतील आणि 29 धावसंख्येची गरज आहे. या ठिकाणी समालोचन देखील आपण पाहिलं असेल, मानस मनोरे मस्त समालोचन त्यांचं ऐकायला मिळत आहे आणि त्यांचे शब्द एक एक ऐकत राहावत असे या ठिकाणी चांगलं समालोचन ऐकायला मिळत आहे. ज्युनियर प्रवीण दुगाडे आणि त्यांच्याच तालमीमध्ये घडलेल्या. खरं तर सुरुवात आमची देखील सुप्रीमो ट्रॉफी मधून सुरुवात झालेली आहे. पण आपण पाहिलं असेल रायगड क्रिकेटच्या आपल्या समालोचन महागुरु संतोष चौधरी आणि आपण होतो गुरु टी.के. माली, अभिषेक पाटील ॲडव्होकेट आणि त्यांच्याच तालमीमधून आम्ही समालोचनाला सुरुवात केलेली आहे. खरी आता सुरुवात अचानकची आहे, अचानक करून जी सुरुवात झालेली आहे. मात्र गोलंदाज आपण म्हणलं राज लक्ष्मण टोंबरे हा जो गोलंदाज आहे ना,
तर आपण पाहिलं असं चांगली कामगिरी केली, फलंदाजी देखील त्याची राजची चांगली झाली होती. राजने पाहिलं असेल एक चौकार एक षटकार आणि चौक प्रीमियर लीग मधून बेस्ट बॉलर हा किताब त्यांनी पटकावला होता मागच्या वर्षी. तोच राज ठोंबरे चांगली गोलंदाजी करतो, षटकारात जरूर मार खाल्ला, आता मात्र कमबॅक करून दिलेला आहे ते टेंबरी संघाला. जय गावदेव टेंबरी. आणि या चेंडूवरती आपण पाहिलं असेल विकेट आली आहे. अंपायर प्लीज मी सॉरी माफी मागतो, कारण का ज्या वेळेस पास घ्यायचा होता जिथे मात्र आपण आमच्याकडून शब्द फुटत गेलेले आहे. आणि आपण म्हणतो ना, बंदूक से निकली गोली आणि मुंह से निकली बोली, इसके कोई रोक नहीं सकता. क्षमा सरपंच, मी दर्गिल व्यक्त करेन, कारण का ज्या वेळेस साठी तटीच्या अशा सामने प्रकाशर असतात ना, त्यावेळेस आपण सुद्धा खबरदारी घ्यायची असते. जिथे मात्र आपण पाहिल्यास आता परिस्थिती थोडीशी बिकट झालेली आहे ती माझगाव संघाची. मनोहर पाटील त्याच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे, ताकद आहे, आणि तो आता सगळं चित्र नॉनस्टेक पाहतोय. आणि तो विषयच काढू नका प्रकाश सर, तो विषय आता जरी काढला ना तरी ते सांगतात माझा टीम का तो विषय छेडूच नका. आणि मनोहरदादा पाटील आणि तिथून मात्र आपण पाहिलं असेल, आणि नितीनदादा पाटील तिथून मात्र पाहिलं असेल ना, खेळी सोडलं होतं. मात्र असं पाहूया कोणावरती अशी काही वेळ येऊ नये. क्रिकेट आपण म्हणत असतो ना, हा मैदानी खेळ आहे, क्षणापुरता हा खेळ आहे, भावनांचा हा खेळ आहे. हा सूर्य चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, बघा अपील काय येते, उत्साह कुठे कमी पाहायला मिळाला. तिथे टेंबरी संघाचे मला असं पाठीरा घेत एक जल्लोष होतं तिथून, आणि टीम मीटिंग आलेली घेतली जाते. बघा पहिल्या चेंडूत आलेला हा षटकार, आणि त्याच्यानंतर गोलंदाजाने केलेला पुरा आगमन, चांगली गोलंदाजी झालेली आहे. आणि आता समीकरण येऊन पोहोचला महेंद्र सर 12 चेंडूमध्ये 29 धावसंख्येचा. काय गोलंदाजी झाली, वाट जी षटक जे आपण पाहिलं असेल गोलंदाजी भाताम टुर्नामेंटला देखील आपण पाहिलं असेल नाईट मार्चचा सुरू आहे. अचानकच्या मैदानावर देखील एसडीबी ट्रॉफी आणि ही आमदार ट्रॉफी. मात्र विजयासाठी आता गरज असणार आहे 12 चेंडू मध्ये 29 धाव संख्येची. षटक क्रमांक दिनेश ठोंबरे, पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. शिवसाई संघाला बघा टॉप 3 मध्ये पोहोचलेला आहे, बाय मिळाली आहे. शिवसाई पोंजे संघाला बघा बाय मिळाली आहे भातन टुर्नामेंट मध्ये, म्हणजे आता संघ टॉप 3 मध्ये पोहोचलेला आहे. एक आनंदाची गोष्ट आहे, आणि आनंदाचा या ठिकाणी वातावरण माहोल झालेला आहे. आणि या चेंडू फुलता चेंडू तिथे क्षेत्ररक्षण तैनात आहे, मस्त टिपलेला हा झेल. राज ठोंबरे स्वतः राज करतोय या मैदानाच्या. आपण रात्रीमध्ये खरं आता राज्य करतोय त्या मॅच मध्ये. मनोहर पाटील ज्याची वाहवा आपण केली होती की आपण पाहिलं असेल थोडेसे हातास निराश झालेले आहेत. मात्र मॅच अजून संपली नाहीये, मॅच संपली नाही. पाहूया अजून मॅच बनेल, मॅच बनवायला लागेल. इथे आपण राज ठोंबरे थोडा आपण पाहिलं बॅट पॅच मधून होते, काहीसा खेळ त्यांच्या बॅट मधून होत नव्हता, गोलंदाजी इतकी चांगली होत नव्हती. आणि त्यावेळेस आपण पाहिलं बॅट पॅच मध्ये असते ना, त्यावेळेस सगळी तुमच्याकडे बोट दाखवतात, आणि ज्यावेळेस चांगला परफॉर्मन्स होतो ना त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी खांद्यावर घ्यायला सुद्धा प्रेक्षक कमी नाही आहेत. अभि तोच उल्लेख केला होता, अच्छा खेळ करो तो तालिया, बुरा खेळ करतो गालिया. आणि दोन्ही मॅच बघा शेकोटी कुणी पेटवले तर प्लीज आपण ते शेकोटी इथवा, इथून सूचना आयोजकाकडून आपल्यास. मला सर या ठिकाणी शेकोटी असेल. चला आयोजक मंडळी आपण स्वयंसेवक, चला स्वयंसेवक आपण तिथे जायचंय. बघा ज्यांनी कोणी सेक्युरिटी पेट्रोल प्लीज ती सेक्युरिटी इजवा, आमचे आयोजक मंडळ तिथपर्यंत जातात ना. आता थोडासा आपण मला असेल पारा पण उतरलेला आहे. मस्त गोलंदाजी, गोलंदाजी कारण आपण पाहिली असेल ना तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे.
आणि आज महेंद्र वाजेकर सर सांगतात का सकाळपासून इथं गोलंदाजी आहे ना, गोलंदाजाने माझा आक्रमकता दाखवलेली आहे. प्रत्येक गोलंदाज प्रत्येक संघाचे. आलोर फुलटाचा चेंडू बॅक टू द बॉलर. बघा टेंभरी संघाची आता पाठीराखी आहे. जे बरेच आपण पाहिले असेल पडद्याच्या मागणी होते. आता जशी जशी मॅच समोर आली ना, चांगली आली ना, चांगल्या स्थितीमध्ये, ते सगळे प्रेक्षक आता टेंभरी संघाचे आता समोर आले बाउंड्री लाइनच्या. डॉट बॉल, डॉट गेंद के ऊपर कोई नंबर लिखा नहीं हुआ. अभी भी 29 रन की जरूरत है. महेश गेंदे बची 9 गेंदे, 9 चेंडू, 29 धाव संख्येची गरज आहे. हा चेंडू पाहूया. मोठा फटका केल्याचा प्रयत्न. सेफलँड हा चेंडू होतो. 1 धाव या चेंडू तरी सिंगल. आणि बऱ्याच अवधीनंतर आपण 10 चेंडू नंतर 1 धाव या अकाउंट वरती आता जोडली जाईल. 7 धावा लागल्या धाव फलकावरती. 28 धाव संख्येची गरज आहे. 8 चेंडू मध्ये 28. आवाज येते बघा तिकडून. अनिकेत दलवी आहेत का? सगळे पाठीराखे जल्लोष करतायत, आनंद साजरा करतायत. हा चेंडू उजव्याशीच्या बाहेर, उजव्याशी टाकला. हा चेंडू डॉट बॉल, डॉट बॉल. जसे जसे आता निर्धाव चेंडू येतील तसा तसा दडपण, प्रेशर आता वाढवला जाईल माझगाव संघावरती. बघा टेंभरी संघ आपण पाहिलं असेल सगळे एकत्र आलेले आहेत. म्हणजे आपण पाहिलं असेल तरी एकी तुमची खूप महत्वाची आहे. क्षेत्र कुठलाही असू द्या, तुमची एकी जर असेल ना तर एकीमध्ये तुम्ही बराच काय करू शकाल. तसंच आपण पाहिलं असेल हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्याची निर्मिती केली ना, 18 प्रगट जाती एकत्र केल्या आणि त्यावेळेस मात्र स्वराज्याची निर्मिती केली. आणि तसंच एकी तुमची खूप महत्वाची आहे. एकीमध्ये बरंच काय केलं जाईल. मात्र षटक क्रमांक महेंद्र सर दुसरं समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकामध्ये आलेल्या फक्त आणि फक्त 6 धावा 3 विकेट. आणि दुसऱ्या षटकामध्ये दिनेश तोंबरे यांनी धावा खर्च केल्या 2 आणि महत्वपूर्ण विकेट. आता निर्णायक शेवटच्या 6 चेंडू आणि गरज आहे 27 धावसंख्येची. डीजे आवाज वाढव. डीजे बघूया नंतर आपल्याला या ठिकाणी डीजेची 3 वाजून गेलेले आहे. 3 वाजून 8 मिनिटं झालेले आहेत ना. आपल्यावरती आता प्रबंधी लावलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही वेळेला ते मर्यादा पाळणं गरजेचं आहे. आता तुमच्या मॅच ही तितक्यात महत्वाची आहे. तितक्यात आपण पाहिलं असेल दोन्ही प्रदर्शन तुम्ही करू शकणार नाहीयेत, कारण का 12वीची एक्झाम ज्यांचा करिअर आहे त्यांना देखील आपण पाहिलं असेल या ठिकाणी आयोजकांनी त्या सगळ्या गोष्टी जपलेल्या आहेत. विजयासाठी आता गरज असेल, उर्वरित चेंडू बाकी असतील. 6 आणि 27 धावसंख्येची गरज. गोलंदाज आले विशाल गडच्या पुढसोत या एंड कडून. गोलंदाज आहे सोजल. पहिला चेंडू जबरदस्त बॅकावरती स्वार झालेले गोलंदाज. आज एकच निश्चय केलेला या गोलंदाजाने. आणि काय मस्त मॅच. असं वाटत या मॅच मध्ये संघर्ष होईल. ही मॅच मात्र चांगली बनेल. आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं पूर्णपणे बॅकफूट वरती आता गेलेली आहे ती माझगाव संघ. आणि पहिल्या चेंडू जो षटकार आला ना तर असं वाटत होतं प्रकाश सर की चेंडू राखून मॅच संपली जाईल. तशीच मॅच वाढलेली संघाने 4 चेंडू राखून ती मॅच जिंकलेली. डॉट बॉल, डॉट बॉल. धावा आता येतच नाहीयेत बॅटच्या साहाय्यानं. आणि एखाद्या आपण पाहिलं असेल पूर्णपणे आता या गोलंदाजानं वर्चस्व दाखवलेलं आहे. टेंभरी संघाचे आता सर्व जेवढे पाठीराखे होते ना ते सर्व आता जल्लोष साजरे करतायत. चला मॅच चालू करा. मॅच सपोर्टर आपण शांतता पाळा थोडी. आणि फिल्डिंग आपण जिथे क्षेत्ररक्षण आहेत 27 धाव संख्येची आता गरज. तसा अंतर खूप मोठा आहे. मात्र या चेंडूत एखादा षटकार आला ना, एखादा षटकार, एखादा नोबल प्रतीक्षा, प्रयत्नांती परमेश्वर. मात्र आता या ठिकाणी काही नाही तसा विचार केला. 3 चेंडू शिल्लक आणि नेक्स्ट मॅच आता रेडी राहा. चला मोरबे संघ आपण रेडी राहायचंय. धीरज सर तुम्हाला शुभेच्छा असतील. वायल टीम आपल्याला देखील शुभेच्छा. मैत्रीपूर्वक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. महेंद्र वाजेकर सरांना खऱ्या अर्थाने आपण पाहिलं असेल खूप सारी मोठी जबाबदारी दिलेली आहे. कंटिन्यूस फक्त 1-2 मॅच त्यांनी केल्या नसतील, बाकी सगळ्या मॅच कव्हर केलेल्या आहेत. आमची WTC आणि महेंद्र वाजेकर यांना खऱ्या अर्थाने खूप मोठी जबाबदारी या मंडळाने दिलेली आहे. मात्र या चेंडूवरती आलेला हा चौकार, उशीर झालेल्या चौकाराला
मात्र धावफलकामध्ये थोडासा बदल झालेला आहे. 13 धावसंख्या लागली धावफलकावरती. आता उर्वरित 2 चेंडू 22 धावसंख्येची गरज. 2 गेंदे 22 रन की जरूरत. ये मुकाबला ऐसा लग रहा था अच्छा काटा भरा देखने को मिलेगा, लेकिन जी शुरुआत अच्छी थी. जब सतीश पाटिल भाई ने जो शुरुआत की थी पहले गेंद के ऊपर जो आक्रमण किया था, उसके बाद में जैसा भाई का विकेट आउट होने के बाद पूरी तरह संकट में आ चुकी है माझगांव टीम. 1 गेंद और 22 रन की जरूरत. हा चेंडू जमीन लगतचा कारपेटचा फटका आणि हा सामना जिंकलेला आहे गावदेव टेंभरी संघानं. विजय संघाचं हार्दिक स्वागत. गौतमजी ओसवाल आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि वयाल विरोधात शिवतेज मोरवे. कॉम्बॉक्स मध्ये आपण आता थोडासा बदल करूया. ही पूर्ण मॅच